2006-2007 साल कॉलेजमध्ये आम्ही सर्व कल्चरलच्या निमित्ताने एकत्र आलो. 2011-2012 पर्यंत आम्ही खूप साऱ्या स्पर्धा केल्या. हरलो, जिंकलो, मजा केली, भांडलो, रागावलो, पुन्हा एकत्र आलो. एक एक क्षण आम्ही आनंदात जगलो. सुखात बेभान होऊन नाचलो, दुःखात गळ्यात पडून पडून रडलो. अनोळखे आम्ही जीवाभावाचे झालो. कॉलेज नंतर प्रत्येक जण आपापल्या कामाला लागला. अधूनमधून भेटणं व्हायचं, फोनवर बोलणं व्हायचं, पण प्रत्यक्षात सर्वांना एकत्र भेटण्याचा योग आज येतोय. दिनांक 8 जून 2024, जवळपास 12 वर्षांनी. नाग्या कसं आहेस? मजेत मजेत. बरं काय? मस्त मजेत. मजा? भेटो. अरे ये धामा. कसा आहेस? हा मित्र माझा धामा. हा जरा उघड आहे. पहिलं माझं असाच राजो. कशी आहेस? अंगो अरे बाबा व्हिडिओ करतोय. आपला व्हिडिओ अच्छा. महेश कांबळे इकडे बघ. आमचा कामगार आयुष्यात पहिल्यांदा इन्व्हाइट केलं कोणाला. अरे बघा हे 22 वर्षांचा मुलगा माझी मला कसले असते. सामान हे सहसा किचन मध्ये नाही मिळत, पण आमचा हा मित्र डिरेक्टर आहे. आणि याच प्रकारे आमचा मित्र येऊ शकला नाही, पॅट्रिक तो पण आहे इथे. अगरबत्ती लावते एकदम मस्त भेटलीस, गोरी झालीस पहिल्यापेक्षा. आणि ह्याच प्रकारे मयूर धामापूरकरने हे 58वे पाहुणे आहेत, त्यांना बेड कसा उघडतो हे दाखवत आहे. कसं मित्रांनो, जवळपास 10 ते 12 वर्षांनंतर आम्ही सर्व मित्र आज भेटलो आहोत. आम्ही दरवेळी कॉलेजमध्ये असताना 2007 ते 2011ची बॅच होती. ती बॅच आम्ही दरवर्षी नाईट आऊट मारायचो. पण जवळपास कॉलेज सुटल्यानंतर आम्ही आधीमध्ये भेटत होतो, पण आमचं एकत्र भेटणं असं होत नव्हतं. आज आम्ही फायनली भेटलोय आणि रिसॉर्टला वगैरे न जाता आपण मित्राच्या रूमवरच जाऊया. जसं आम्ही 11वीला कॉलेजला 12वीला वगैरे असं जायचं तसंच ठरवलं आणि आज आम्ही भेटलोय आणि आपण मस्ती बघूयात एवढ्या वर्षी काय काय घडलं आणि कसं काय झालं. हे अजून एकदा कोण 60वे पाहुणे. हे बघा अंगा ते ओपन कर.
जा तू पण जा ना. हा मी पण जातोय व्हिडिओ आहे. 2007 ते 2011 ची बॅच. सिद्धार्थ कॉलेज 2012 आम्ही 11 पर्यंत तुम्ही 12 आमचा 11. मी तर म्हणजे त्याला शिस्ती नाही घालत. बस 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 उठ 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 उठ. मागे बस. मागे जाऊ मागे बस. विष्णू अवतार माझ्या पास 2006 ते 2011 पर्यंत आम्ही सिद्धार्थ महाविद्यालयात अनुभवांमध्ये होतो. एकांकिका करायचो. दिवस रात्र आम्ही एकत्रित काढलेत आणि आजची रात्र फक्त आमची आहे. हो. आणि कसं होतं, इंटर कॉलेजिएट जेव्हा सुरू झालं आमच्या आयुष्यात स्पर्धा, तेव्हाची जी आमची गँग आहे, तेव्हाची जी आमची टीम आहे, तीच आमची टीम. काही चेहरे नाही आहेत बिकॉज ऑफ सम वर्क. ते कुठेतरी बिझी आहेत. इंग्लिश काय झालं बोल ना. तेव्हा पण मला जायचं इंग्लिश. पण काहींचे ऑलरेडी काही कमिटमेंट्स होते, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. पण वी मिस एव्हरीवन. आणि सिद्धार्थ रॉक्स सगळ्यात यंग मुलगा विदेश कॉलेजमध्ये 2012 की 2008ला कॉलेजमध्ये 2008ला आम्ही अॅन्युअल फंक्शनला डान्स केला होता. हा लीड करत होता प्रतीक. आणि चांगला हिपहॉप ग्रुपला आम्ही बाहेर काढलं होतं प्राथमिक फेरीला. हा. आणि त्याचा हा आता धामा व्हिडिओ लावतोय, पण काय व्हिडिओ लागत नाही. धामाचा टीव्ही भंगार आहे. लागला टीव्ही लागला. आपण थोड्या वेळातच बघूया डान्स. नाही बिझी होतीस. मी येऊ शकत नाही. मी बीएमएस मध्ये होती ना, मला पण पाठवत नव्हतं. केला होता डान्स तुझ्याबरोबर केला. तो कुठला आहे? तू हृदयी वसंत बोलताना 2007 साली केला होता. धाम्या लाव ना लवकर. हृदय वसंत दिन्या आणि नित्या पुढे हा आहे बाई मागे तर ना बा, पहिल्यापासून लाव. हे दाखव, हे प्रतीक किती बारीक होता. प्रतीक तेव्हा केव्हा बाकी होता. त्यानुसार डबल टिबल झाले. पहिल्यापासून नाव आमच्यापैकी तो डबल वेट. दहा वाजलो. आतमध्ये बरोबर ना? 2008 साली आपण डान्स केला होता ना अॅन्युअलला. तो हिपहॉप डान्स केला होता. आणि सिद्धार्थ कॉलेज आनंद भवनचं वैशिष्ट्य असं अॅन्युअल डान्स आहे की त्याची प्राथमिक फेरी व्हायची. त्या प्राथमिक फेरीमध्ये अनेक हिपहॉप डान्सर जे ओरिजिनल ओजी होते ते प्राथमिक फेरीलाच बाहेर गेले आणि आमची निवड झाली. आणि त्यावेळी मला वाटतं आपले 3 डान्स आले होते. हो. एक होता क्रिएटिव्हिटी म्हणून आपण केला होता दिले छोटासा. दुसरा होता हे लाईट लावला दिले छोटासा होता. आणि त्यामध्ये दुसरा होता हृदयी वसंत फुलताना आपण मॅशअप केला होता. आणि त्यामध्ये हिपहॉप तू बसवला होतास, त्यामुळे तूच लीड केला होतास. तो आपण आता डान्स बघूयात 2008 सालीचा. हे माझा होता धामा तू बसवलेला. त्यांनीच केला होता आणि त्यांनीच बसवला होता ना. माझा बसला गाळा नाही तो असला तरी.
तू माझी आई कुठे गेली माझी बॉडी डिरेक्टर कोरिओग्राफर बॉडी पण छोटी बॉडी बॉडीवर जवळ येणार डान्सर पण दाखव हा डान्सर स्लो मोशन अरे गिमिक नावाची काही गोष्ट नाही फिल्म मेकिंग शिकला धामा. अरे अंडूला कळाला नाही. साधन लॉजिक पण याला gimmick नाही म्हणत याला बोलत लिबर्टी अरे आम्ही लिबर्टी घेतली आहे भाई. कसा कस लिबर्टी होती आम्हाला. षण्मुखानंद मध्ये परफॉर्म करणं म्हणजे काय छोटी गोष्ट आहे. बरं शतदा प्रेम करावे चाललो रे चाललो रे. आ गया करीबन 60 साल के बेवडे वाटते बेवडे नबिता चढलेले बेवडे स्लो मोशन फुल स्लो मोशन
जवळपास 11 वाजलेत. रात्री मस्त झोप लागली आणि प्राजक्ता निघून गेले ना. प्राजक्ता गेले वाटतं. कसे वाटले झोप लागली? झोपेचे यायला लागले. सकाळी 6ला झोपायचं होतं आणि पंखा बंद झाला. शॉर्ट सर्किट झाला. फ्लिक झाली आणि मग लाईट गेला. लाईट गेली. स्त्रीलिंग आहे ना ती. भोसडीच्या मला नको शकतो. लाईट गेला तो आत्ता आला 11 वाजता. बाहेर बघूया काय चालू आहे. आयुष्यात पहिल्यांदा भिंचोत अनेक वर्षांनी विदाऊट पंखा झोपलोय. माझ्या बाजूला मजा आली. बाहेर कोण आहे? अरे बाहेरांचे नाश्ता बनवायचं काम चालू आहे. बघूया. बाळू विजय जनावडे चार्जर दिल्याबद्दल थँक्यू. आणि हे काय चालू आहे? अंगाची बायको अंगाला घेतणार अंगाची बायको झेपलं उठलंच नाही. तुला काम करतच नाही. पडीक आणि रेश्मा थांबले चहा बनवते है ना. रेश्मा दिसतेस? तू काय करतोयस? का वाट्या ते लावतोय गाडी लावला. त्याची बायको आली की बायको करेल सगळं. बायको करेल. आणि मी सध्या चहा बनवते. ए कचरा काढणार रे. कळत नाही कचरा. सकाळी गाडी ऐकणं चालू आहे आतमध्ये. नाश्ता काम करूया. नागे काहीतरी कर. कॉन्सन्ट्रेट त्याचं फक्त जेवण बनवण्यामध्ये आहे. हा व्हिडिओ याच्या वाईफला सेंड करा. म्हणजे तिला पण कळेल की हा नागे काम करतो. घरी नाही पण दुसरीकडे तरी करतोय. भलतंच कॉम्बिनेशन असतं इथं. भलताच मास बरं टोस्ट केला मस्त पैकी. त्याच्यावर जाम लावून खातोय लहान पोरगा. कोणी आहे नाही. लावतो आणि बाहेरच्या बाजूला पण लावतो. कदाचित 12-15 वर्ष मी जांबा बनला. हा खान जाम टाकून. अरे वा स्वतः नको खाऊस. काले खाऊया ना आपण. मेंदूवडा खाऊया ना. बैला डोसन चांगला भेटतोय. इतकी नीच असतात ना साली की ठरवतात आपण इथे थांबायचं आणि सकाळी मग निघून जातात. अशी नालायक मित्र आहेत. नालायक कलंक आहे ती मित्रांच्या नावावर. अंगण्या बरोबर ना की चुकीचं आहे? सोप्या शब्दात सांगितलं त्याने. अजून विस्तार करून सांगू का? तुला काय बोलायचं याच्याबद्दल? चालता हो तुझ्या दिसू नकोस नाग्या. तू चुकीचं. मला नाही पडलं नाग्या. नाग्या तुला एक काम करावं लागेल. तू जातोय ना सगळ्यांना तू नाश्ता तूच द्यायचा. हा चालेल. मग जायचं. ऐट मान्य. बैदा डोसा पाहिजे. बैदा डोसा. आम्ही बोलतोय तुला जा. ठीक आहे जा. अरे याच्याकडून काहीतरी काय एअरपोर्टचा मालिक आहे इथे. तो एअरपोर्ट मध्ये असला तरी काय फरक पडतोय? जातोय कोण आता? शिक्षा तुला आहे. बैदा डोसा. अरे मी सांगितलं. मी मेसेजच टाकला होता अगोदर. कुणाला नाही? आम्हाला काय मेसेज टाकला? मेसेज बस. नाही मी नाही वाचला. नाग्या बैदा डोसा घे. 1 2 3 4 60 रुपयाला एक बैदा डोसा आहे. 240 रुपये खर्च आहे. नाग्या थांब ना यार. काय फालतूगिरी करतोय? तो बापाचा सेम असाच दिसतो. म्हणजे तू बापासारखा दिसतो. बापासारखा दिसणार की बाजूवाल्यासारखा दिसणार? चल नाग्या जा 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 सांभाळून जा. फक्त बैदा डोसा घेऊन ये. आणि तू पण रेश्मा माझं टॉवेल कुठे? इकडे लाता मारणार. जा. बाय बाय बाय. जा सांभाळून. काळजी घ्या.
बरं वाटलं. चलो नाग्या गद्दार आहेस तू, लक्षात ठेव पुढच्या वेळेला. आणि मी ना आयुष्यात 35 ते 40 वेळा बोललोय नाग्या थांब थांब, नाही थांबला. तुझ्यासारखा येड हवा माणूस पाहिला त्या लोकांना आपल्या महाराष्ट्रात स्थान नाहीये. चुती आहे तू. हा मेदूवडा घेऊन ये. मला 2 प्लेट, एक मेंदूवडा घेतली. हा नाग्या नाही मी नाही येत आहे खाली आता. नाग्या. तुम्ही जावा बाईकवर. नाग्या नाही मेदूवडा. नाही मी नाही येत आहे. तुम्ही जावा गाडीवर. मी नाही येत. नाग्या कोण चालवतो मेदूवडा पाठव. मी नाही चालवत. चलो बाय 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 बाय. चला आदरलाय का 4-15 मिनिट लेट वगैरे इच्छा नाही मला. तरी पण करणार नाही. केपसा राईस मयूरने मागवलाय आणि आम्ही खातोय. आम्ही मागवलेला आहे केपसा राईस. थँक्यू सो मच काजराज. थँक्यू. नितेश, रोहित्या, नाग्या, राजू, रेश्मा, तुमची आठवण नाही आली. राईस मस्त झाले म्हणून. वा मी मागवलाय. मी अंगाचं झोपडा अंगा काढून दाखवतोय. हा काढून दाखवतोय बघ. नाही कसं रायटर्स लोक सेन्सॉर ना होत ना. बटर चिकन केपसा राईस मागवलेला आहे अंग्या. बरोबर बरोबर अगदी बरोबर. हा बटर चिकन केपसा राईस बघा. कसं वाटलं तुला खाऊन? कसं वाटलं खाऊन? छान आहे, मस्त आहे. अंग्या तुला कसं वाटलं खाऊन? खूपच धन्यवाद. झालं बंद लावलं. फायनली आज आम्ही इथून निघालोय आता आणि खूप मजा आली. कालपासून दिवसभर झोपूनच काढला आजचा. रात्री खूप थकलोय आणि ज्याचं घर आहे मयूर धामा तो स्वतः दादरला गेलाय आमच्या जीवावर घर सोडून. ही आमची मैत्री आहे. ही मैत्रीची पॉवर आहे, जुनी मैत्री. आता आम्ही सगळं लॉक केलेलं आहे घर. धामा बघा आम्ही लॉक केलंय. धामा हे बघ बंद आहे. हे बघ बंद आहे. आता आम्ही निघालोय आपापल्या घरी. एक होती परी आपापल्या घरी. बाय टाटा. आणि आमचा मित्र आणि मग काळजी घेतली आमची. थँक्यू महेश बाई माया. चलो ची भेट झाली आणि संपले. आता परत आम्ही भेटू लवकर. चलो बाय. फायनली आता आम्ही घरी निघालो आहे. प्रत्येकाला बाय केलं आणि कालची रात्र आजचा दिवस पूर्ण एन्जॉय केला आणि थोडासा आराम करून आम्ही आता निघालो आहे. 11वी ते 15वी म्हणजे जी 5 वर्ष आम्ही कॉलेजमध्ये घालवली होती ती जी आमची जोडली गेली होती ती अजूनही तशीच आहे आणि पुढेही कायम तशीच राहील. प्रत्येकजण आता चांगल्या चांगल्या पोझिशनवर कामाला आहे. आमचा विदेशात जिम ट्रेनर आहे. प्रतीक आपला एअर इंडियामध्ये आहे. मयूर आमचा असिस्टंट डिरेक्टर आहे. चांगल्या पोझिशनमध्ये प्रत्येकजण. पण त्यांचा जो माज असतो किंवा मोठेपणा असतो तुम्हाला तेव्हाही जाणवला नव्हता आणि आत्ताही नाही जाणवला. आम्ही जे 5 वर्ष आम्ही घालवली होती 2007 पासून 2012पर्यंत ती तशीच आहेत आणि आम्हाला आत्ता तसंच वाटलं की आम्ही त्याच काळात जगतोय. त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूप मजा केली. जुन्या गोष्टी झाल्या. खूप गोष्टींवर चर्चा झाल्या. मजाही झाली, मस्तीही झाली. ह्याची खेस त्याची खेस तेही झालं आणि आमच्यात भांडणं वगैरे होतच असतात. पण कधीच असा दुरावा नाही झाला. भांडणं झाली तरी आम्ही तेव्हाही एकत्र होतो आणि आताही एकत्रच आहोत. शेवटी जुनी मित्र ती मित्रच असतात. जी आमची नाळ जोडली आहे ती अजूनपर्यंत तुटलेली नाही आहे आणि भविष्यात पण नाही तुटणार. चला आपण आता भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. भेटूयात. बाय.